dear students. Now we are going to learn a new lesson, standard 2nd, subject English 1.11, reading time, page number 15. Reading time means वाचनाची वेळ. बघा आता. A. Look, listen and repeat. बघा, ऐका आणि म्हणा. I am drawing and my friends are looking at my picture. They see the. बघा आता चित्र आलेलं आहे. कशाचं चित्र आहे? सण. म्हणजेच मग आता चित्राऐवजी सण शब्द म्हणायचा. असं आपण एकदा मराठीमध्ये असे धडे पाहिलेले आहेत आपण, आहे की नाही. आमचे घर हा पाठ होता. मधून मधून चित्र दिलेले होते आणि वाक्य होतं. तर मग वाक्यामध्ये चित्राच्या ऐवजी काय वापरायचं? शब्द वापरायचा होता. तसंच हा एक लेसन आहे. तर मग आता बघा, दे सी द सन. पुढचं बघा, द काय येईल शब्द सांगा आता? मून. द छान. अँड द क्लाउड्स इन द स्काय. द छान. पीकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. छान. द काय आलं बघा? स्पॅरो. छान. इज सिटिंग इन बिटवीन द. काय वापरायचा शब्द? क्रो. अँड द नाही, पिकॉक नाही. बघा काय पोपटाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पॅरट. द बघा परत चित्र आलं. काय वापरायचं? काऊ. छान. अँड द हरिण. हरणाला काय म्हणतात? डियर. अँड द डियर आर ग्रेजिंग इन द नाही मिडो. आणि त्यानंतर द मंकी इज सिटिंग अप देअर ऑन ए ब्रँच ऑफ द ट्री. छान. द स्क्वेरल इज ऑल्सो सिटिंग ऑन ए ब्रँच ऑफ द ट्री. छान. बघा आता आपण मी वाचून दाखवलं तुम्हाला की चित्राच्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला? त्याचं नाव वापरायचं आहे. आता तुम्हाला येईल वाचता? ठीक आहे. आता बघा, मी वाचणार आणि माझ्या मागे तुम्ही पण वाचायचं आहे. वाचणार? आय एम ड्रॉइंग अँड माय friends are looking at my picture. They see the सांगा आता. sun. छान. The I am drawing and my friends are looking at my picture. They see the what's up? Sun. The moon. Chan. The chan. And the clouds. Chan. In the sky. The peacock बरोबर is dancing near the tree. छान. The what's that? छान. Is sitting in between the what's that? Crow and the छान. The cow and the
वाचा. बरोबर आहे. डियर आर ग्रेझिंग इन द मिडो. द छान. मंकी is sitting up there on a branch of the tree. बरोबर. The squirrel is also sitting on a branch of the छान. बरोबर. बघा मी वाचलं आणि जिथे जिथे चित्र येईल तिथे मी स्टॉप केलं, त्यावेळेस तुम्ही त्याचं वाचन केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.